नमस्कार, मी भारती. तर आज आपण बनवणार आहोत लसुणी चवीची तिखट अशी शेव. तर त्यासाठी लसूण घेतला आहे मी 20-25 पाकळ्या. तो मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आहे. त्यावरून जिरं घेतलं आहे, ओवा घेतलं आहे, 2-2 चमचे जिरे आणि ओवा घेतलेले आहेत. आणि मिक्सरला याचं पाणी घालून असं आपण वाटण तयार करून घेणार आहोत. आणि वाटण तयार करून मी एका साईडला ठेवून दिलेले आहे. आणि आता एका पातेल्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. म्हणजे 5 टेबलस्पून तरी आपण 1 किलोची शेव करणार आहोत. यात अर्धा ग्लास पाणी घालून मी अशा पद्धतीने पूर्ण ढवळून घेणार आहे जोपर्यंत फेस येत नाही. म्हणजे असं पूर्ण तेल आणि पाणी यांना पांढरा रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला 10 ते 15 मिनटं सारख्या हाताने अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. आणि आता आपण पीठ गाळून घेणार आहोत एका परातीत. 1 किलो हरभरा डाळीचं पीठ आहे. आणि मी घरगुती डाळ दळून आणलेली होती आणि स्वच्छ असं चाळणीने गाळून घेतलेलं आहे. 1 किलो हरभरा डाळीच्या पिठामध्ये मी 5 चमचे भरून तांदळाचं पीठ घातलेलं आहे, आपली शेव कुरकुरीत अशी राहावी म्हणून. आणि आता आपण यात जे आपण पाणी आणि तेल फेटून घेतलं होतं ते सर्व मिश्रण घालून घेणार आहोत. ते घालून घेतल्यानंतर आपण मिक्सरला जे वाटण केलेलं होतं त्यात पाणी घालून एका चाळणीच्या साहाय्याने आपण गाळून घेणार आहोत, की जेणेकरून जिरे आणि लसूण ओवा यांचा चोथा आपण काढून घेणार आहोत. कारण कधीकधी बारीक शेव जर करायची राहिली तर आपली शेव खाली सोऱ्याच्या खाली पडत नाही, कारण गुठळ्या तयार होऊन जातात याच्या. म्हणून हा चोथा आपण काढून घेणार आहोत. हा आपण दुसऱ्या एखाद्या भाजीला यूज करू शकतो. आणि यात मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं. 1 किलो शेवसाठी मी 1 टेबलस्पून मीठ घातलं आहे, अर्धा टेबलस्पून हळद आणि 1 चमचा लाल मसाला घातलेला आहे. तिखट लसूणी अशी शेव आपण हाताच्या साहाय्याने पीठ मळून घेणार आहोत. बेताबेतानेच पाणी घालून मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊसूतही नाही असा आपल्याला शेवसाठी गोळा तयार करायचा. जास्त घट्ट गोळा हा आपण एक दांडीच्या म्हणजे तो सोरा वेगळा असतो. हा माझ्याकडे साधा कुरडई करण्याचा सोरा आहे, त्याच्यातून जास्त घट्ट गोळा शेव पडली जाणार नाही म्हणून मी पातळसर असाच गोळा केलेला आहे. खूप पातळ नाही, खूप घट्टही नाही. बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता गॅसवर मी कढई गरम करत ठेवली, त्यात तेलही गरम करत ठेवले आणि सोऱ्यामध्ये मी पीठ भरून घेत आहे आपल्या शेवेचं. आणि गोल गोल अशी चकली मी पाडून घेतलेली आहे, शेवेची चकली. तर गोल अशी गरगरीत शेव ही पिळून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि शेव पिळून घेतल्यानंतर शेव ही आपली फुलून आलेली आहे आणि खुललेली पण आहे तांदळ पिठामुळे. आणि आपण जे तेल आणि पाण्याचं जे मोहन टाकलेलं होतं त्यामुळे शेव खूप कुरकुरीत बाजारातल्या शेवेसारखी तयार होते. दोन्ही साईडने मी शेव तळून घेणार आहे तेलामध्ये. आणि आपल्या शेवेला गाठी वगैरे काहीही नाही झालेल्या आहेत, खूप छान अशा तयार झालेल्या होत्या शेवेच्या या गोल चकल्या. तर आम्ही शेवेच्या म्हणजे पूर्ण शेव जी असते कढईतली काढलेली त्याला एक पूर्ण शेव चकलीच म्हणतो. तर आता दुसऱ्यांदाही मी शेव पिळून घेतलेली आहे आणि बघू शकता किती गोलगलगरीत अशी शेव आपली पिळली गेलेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व शेव पिळून घेणार आहे. आणि छान अशी तयार झाली होती कुरकुरीत अशी शेव. शेव तळताना पाण्याचे बुडबुडे, तेलाचे बुडबुडे जे पांढरे शुभ्र येतात ते आपल्या जोपर्यंत हे होत नाही, बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला शेव परतून घ्यायचे. आणि जास्त एकदा तेल तापल्यानंतर मंद आचेवरच ही शेव तयार करून घ्यायची आहे. आपले या शेवेतील बुडबुडे थांबलेले आहेत, म्हणजेच आपली शेव तळून तयार झालेली आहे असं आपण समजून शेवेची चकली आपण बाहेर काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी सर्व शेव तळून घेतलेले बघू शकता किती छान गरगरीत अशा शेवेच्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आणि खूप छान कुरुम अशा तयार झाली, कुरकुरीत अशी शेव तयार झालेली होती. आणि
तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पाहत राहा अशाच नवनवीन व्हिडिओ. मोकळी सूत अशी तयार झालेली आपली शेव. खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा.